एक कामाने देहाच्या निराशी विजया ठाया माझी ऐशी काया जवनवी तुका म्हणे मज कळते चाचणी तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निराशी विजया ठाया माझी ऐशी काया जवनवी विठाला ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निराशे पाविजया काया माझी ऐशी काया जवनवी विठाला भक्तीचे नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निराशे पाविजया ठाया माझी ऐशी काया जवनवी उदकांती धान्य जाळ्याकडे पाक एका विनेक कामाने तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निराशे पाविजया ठाया माझी ऐशी काया जवनवी महायोग पीठे तटी भीमरथ्या परम पुंडरीकाय धातु समागतति चंद समानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे बाबाजी सद्गुरु दास तुका गुरु ब्रह्मा गुरु
गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि सद्गुरुं नमामि. आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागात ते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन तेथे राखावे बांधून तुका मने वाटे फुटू नको देव फाटे आले भागात ते करीतो तुझेच नाम उच्चारितो. नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ती उदारा सोपन देवा तुकाबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची मनोजीव मरुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मनीय मनयुक्त उत्कल श्रीरामृतम शरण शरणानो. संत सज्जनांच्या सेवक नित्य निवडलेला वंदनीय संत श्रेष्ठ देवशी तुकोबाराय यांचा चार चरणाचा करण्यापूर्वी काहीचा परिहार देणं गरजेचं आहे. मायबापा हो, या असणाऱ्या गावडी क्षेत्राच्या ठिकाणी गावाचं क्षेत्र बनतो, ज्या ठिकाणी नामाचा उच्चार होतो त्या ठिकाणी ते तीर्थक्षेत्र बनतं. म्हणून या तीर्थाच्या ठिकाणी हा जो 30 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे त्या ठिकाणी अखंड भगवंताचं नामस्मरण चाललेलं आहे. भजनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून जे काय हरिपाठ आहे नाना प्रकारच्या साधनानं आणि जे काय भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे आणि त्या नामस्मरणाच्या पुण्याईनं असणारं तीर्थक्षेत्र आणि या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जे काय असणारं कार्यरत असं असणारे आमचे आदरणीय हरिभक्त परायण संतोष महाराज पानसरे वास्तविक 30 दिवस झालं या पती पत्नीला घरातलं बांध नाही. कारण का, जरी हे माध्यम असलं मायबापा हो, मी त्यांची स्तुती करतो याच्यातला भाग नाही. कारण का हा खेळ एकल्याचा नाही, हा खेळ जो आहे एकल्याचा मनोगुणी मेळ जमवला. कशा करता त्यांनी मेळ जमवला, हा एकल्याचं कार्य नाही. आणि असणारा सर्वांना एकत्र घेऊन हा मेळ घातला आणि त्या ठिकाणी नाना संकटाच्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि कार्यक्रम
यशस्वी झाला. विठ्ठल वास्तविक मी काही कीर्तन करणार, फक्त तुमचं प्रेम आहे. मला काहीच येत नाही, आवाज नाही, अभ्यास नाही, कुठल्याही प्रकारचा झिरो आहे. पण मी तो अल्पमती महिमा कशाचा आहे? नामाचा परिणाम आहे. आणि नामाचा परिणाम असताना ज्यांच्या माध्यमातून हे नाम यापर्यंत इथपर्यंत पोचलं, त्याच असणाऱ्या मूर्ती पाठीमागे उभा आहे. श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा, श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा दुर्बलाची कन्या समर्थाने केली आणि अवदासाची माली दारिद्र्याची. जरी मी कीर्तनकार नसलो तरी मी समर्थाचं लेकरू आहे. आपण 30 दिवस कार्यक्रम केला. 30 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला नेमकं साधायचंय काय? आयोजन आणि प्रयोजन. मी कोण, आलो कुठून, जायचंय कुठं, प्रश्न सुटला. जीवनाचा प्रश्न सुटला. मी कोण, आलो कुठून, जायचंय कुठं. आयोजन, प्रयोजन आणि नियोजन. फक्त जीवाकडे आयोजन नाही, प्रयोजन नाही आणि नियोजन नाही. आणि साधू संतांकडे आयोजन आहे, प्रयोजन आहे, नियोजन आहे. वास्तविक संत कुठे? आम्ही
एकच आहे, जीव व ब्रह्म एकच आहे. परंतु काय झालं, त्या असणारा जो ब्रह्माचा अंश आहे आणि तो अंश या पंचमहाभूताशी एकरूप झाला, त्याला जीवदशा प्राप्त झाली आणि जीवदशा प्राप्त झाल्यामुळं तो असणारा देहाला मी म्हणायला लागला, हा जीवाच्या ठिकाणी ब्रह्म झाला. तुम्ही म्हणता ब्रह्म कसा झाला, ऐका. ब्रह्म असा झाला, दृष्टांत एकच देतो, वेळेच्या वर दृष्टांत एकच देतो. प्रवास करता करता दुपारचा कार्य, उन्हाचा कार्य आणि ग्रामीण भागात प्रवास करता करता सहज रस्त्याने चालत असताना तहान लागली आणि एक वस्ती दिसली रस्त्याच्या कडेला. नीट लक्ष द्या, विचार चांगला करा. बाबांचं म्हणणं काय, चांगला विचार केला तर, चांगला विचार केला तर त्या ठिकाणी वस्तीवर तो प्रवासी वळाला आणि एक आजीमाय असते, त्या आजीमायला विचारलं, आई पाणी मिळेल का प्यायला? आईने सांगितलं, भाऊ या ना, कारण का पांढरे कपडे घातले तरी सुद्धा काही कमी पडत नाही. अशोक निश्चित कपड्याकडे बघून सुद्धा तुम्हाला काही कमी पडणार नाही. आणि ज्याच्या अंतर्गणामध्ये अखंड नामस्मरण आहे, काय उणे होतं, काही उणे, काहीच उणं नाही. लक्षात. आणि तो वाटसरून त्या ठिकाणी वळाला. गावाकडचा विषय आहे, गावामध्ये गोठा आहे, गोट्याच्या समोर गव्हाण असती बाबा. गव्हाण म्हणजे त्या जनावरांना चारा टाकल्यानंतर पायाखाली येऊ नये म्हणून लाकूड घातलेलं असतं मध्ये, आणि त्या लाकडावर जाऊन तो प्रवासी बसला. आईने विचारलं, भाऊ दूध घेणार का? पाणी प्यायला गेलेला आईने विचारलं, दूध घेणार का? चालेल ना म्हणून. गाव येतो आणि शेतकरी त्या ॲल्युमिनियमच्या ताटामध्ये असं गळवट ताट असं असणार, गावरान गाईचं तापवलेलं शुद्ध दूध आणि त्या भाऊला दिलं. विचार करा, तो गोठ्यामध्ये बसलेला आहे, वरती आडू आलेला आहे. आईनं दुधाचं ताट दिलं त्या व्यक्तीच्या हातामध्ये आणि त्यांनी तोंडाला ताट लावलं आणि त्याच वेळेला योगायोग त्या आडूवरती पाल आली. काय झालं, आडूवरती पाल आली आणि आडूवरच्या पालाचं प्रतिबिंब त्याला त्या दुधामध्ये. नीट लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या. रूपक डोळ्यासमोर आला, त्यांनी ताट कोणाला लावले, गोट घेणार आहे एवढ्यामध्ये प्रतिबिंब, त्या पाणीचं प्रतिबिंब आणि त्या दुधामध्ये दिसलं. गोट त्याला बाजूला करता येणार, गेल्यावर्षी पर्याय नाही, तो घोट त्यांनी दुधाचा ग्रहण केला आणि त्याच कालावधीमध्ये पाणीनं पुढे प्रवास केला. योगायोगाची गोष्ट, योगायोगाची गोष्ट आहे माय बाप्पा. हो, नंतर बघतो तर दुधात पाल नाही, याला भ्रम झाला की पाल माझ्या पोटात गेली. काय झाला भ्रम, पोटात पाल गेली म्हणून पोट दुखायला लागलं. आमच्या खरे बाबा सारखा गुट्याची गुट्या घडी. हो, पण असा झाला त्यांच्या लंगुटी येणार भाऊ म्हणजे खरे बाबा काय झालंय, काय भानगडे भाऊ, काय सांगू. आश्चर्याची झाली. अशोक भाऊच्या लक्षात आलं खरे बाबाला काय झाला, भ्रम झाला. अशोक भाऊने तात्काळ निर्णय घेतला, खरे बाबा डोंबोलीला डॉक्टर माझा परिचयाचा आहे आणि तो एक खास माझा मित्र आहे. अशोक भाऊ गेले, त्या डॉक्टरने भेट घेतली आणि खरे बाबाला आश्चर्याची भानगड झाली. डॉक्टरची अशोक भाऊची चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर खरे बाबाला घेतलं आणि अशोक भाऊ त्या डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरने डिग्री लावली आणि डॉक्टरने डिग्री लावल्यावर म्हणजे काय झालं, अहो म्हणजे अशोक भाऊ पाच जिवंत की पोटात खरे बाबांच्या. काय बोलता, अहो
अहो म्हणजे फक्त नामधारक आहे म्हणतात विठ्ठल विठ्ठल. कारण ते कंत्राटदार आहेत आणि मी तर प्रॉपर येत का काही टेन्शन घेऊ नका. हा लगेच म्हणजे काय असेल ते लगेच झोपवलं. पण अगोदरच अशोक डॉक्टरनं काय केलं मिलावट केली. एका बाटलीमध्ये पाल मारली, तिथं थोडं रक्त काढलं त्या पालीमध्ये ठेवलं. खाडे बाबाला थोडं इंजेक्शन दिलं मुलीचं, थोडंसं 2 बोटाची कापलेली केलं, 2 टाक्याचं बोल केली आणि 5 मिनिटाला अशोक खाडे बाबा सावध झालं सांगितलं भाऊ हे तुझ्या पोटाचे पाल घाल. विषय संपला. सिद्धांत दृष्टांताचा काय जीवाला झालेला भ्रम डॉक्टर रूपी संत या भ्रमातून बाजूला काढतात. असणाऱ्या खडे बाबांच्या पोटामध्ये पाल गेले आणि खडे बाबाचं पोट दुखायला लागलं तर त्या ठिकाणी असणारा ईश्वराचा असणारा अंश जीव या देहाच्या संबंधानं जीव झाला आणि रजत पाता डोळा जसा दोरीवर साप असा बंद काढून किंवा तसा कल्पनेनं हा जीव काय झाला. अरे लोभी सर्पदंशला करून काय दहा जीवाला काय झालेलं आहे भ्रम झालेला आहे. मायबापो जगद्गुरु तुकोबारायाने हे अनुभवलं आणि अनुभवल्यानंतर सर्वात श्रेष्ठ म्हणजे प्रथम भक्ती आहे. बघा कारण जीवाच्या ठिकाणी जर भक्ती
भक्तीच नसेल, आज समाजामध्ये अशी काही लोक आहेत देवाला मानतच नाही बाबा. आता मानत नाही. एका असणाऱ्या वक्तव्य करणाऱ्यानं वक्तव्य 2 तास वक्तव्य केलं, कशावर? देवच नाही हे सिद्ध करण्यासाठी 2 तास वक्तव्य केलं. आमच्या बुतेकर भाऊनं जगाचं कशाला सांगायचंय, बुतेकर भाऊनं व्यासपीठावर 2 तास वक्तव्य केलं की देवच नाही या जगामध्ये. सिद्ध करून दिलं 2 तासामध्ये. टाळ्या वाजवल्या आणि एकांतात बाजूला झाल्यावर मी असं जे आहे घातला म्हणलं, काय मारा काय वक्तव्य केला, कुठं अभ्यास केला काय राव तुम्ही, पटवून दिलं राव समाजाला. कसं काय बरोबर ते करू देव म्हणजे ही काय सगळी देवाची कृपा. हा जो असणारा भक्ती हे नमन आहे. परमार्थामध्ये भक्ती फार महत्वाची, सेवाभाव महत्वाचा आहे. आपल्याच्यानं सेवाभाव घडत नाही. सहज चालता चालता सांगतो, एक लक्षात घ्या, हात जोडून सांगतो, वयोवृद्ध श्रेष्ठ महात्मे आहे त्या ठिकाणी मला तो अधिकार नाही बोलण्याचा. तरी पण धाडीच करून त्यांच्या अनुमतीनं बोलतो. वारकरी संप्रदायासारखा जगाच्या पाठीवर एकही संप्रदाय नाही. जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा एकही संप्रदाय नाही. पण वारकरी संप्रदाय समजून घ्या. वारकरी संप्रदाय हा भव्य आणि दिव्य अभाव्य असा असणारा वृक्ष आहे. हो, या जगाच्या पाठीवर पुन्हा सांगतो, वारकरी संप्रदायाकडे भोट करायची कोणाची ताकद नाही. असा असणारा भव्य आणि दिव्य असा असणारा वारकरी संप्रदाय आहे. पण वारकरी संप्रदाय समजून घेणं गरजेचं आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे असणारा ह्या 4 वेदांची 4 महावाक्य आहेत आणि 4चा मिळून झालेला एक वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाला मी काही आपल्याला माझ्या आईचं मी गुण कितीही लावू शकतो, पण कुणाच्या आईकडे भोट करण्याची ताकद कुणीही करू नाही. दुसऱ्याच्या आईकडे भोट करण्याचा अधिकार आपला नाही. आपल्या आईचं वर्णन कितीही करा, त्या ठिकाणी तुम्हाला कोण अडवणार नाही. पण लोकांच्या आईकडे भोट करण्याचा अधिकार नाही. वारकरी संप्रदाय हा दिव्य आणि दिव्य असा असणारा वृक्ष आहे मायबापाओ. पण त्या असणाऱ्या वृक्षाची फळं बुडाला लागतात का शेंड्याला? आता लक्ष, त्या झाडाला फळं ही फांद्याला लागतात की मुळ्याला? बोला, कुणीही बोला. फळं कुठे लागतात? फांद्याला लागतात. आणि फांद्याची जर फळं चाखायची असतील तर बुडाचा आधार घेऊन फांद्यावर जावं लागलं. बुडाचा आधार घेऊन फांद्यावर जावं लागेल. आणि तुम्ही जर बुडाला जर धरून कवटाळून बसला तर पोटाचं काताड निघाल रे राजा हो, काताड निघाल. फळं तर चाकाय मिळायचीच नाही, पण पोटाचं साहित्य निघाल्याशिवाय राहायचं नाही. खोडाला सोडू नका, खोडाचा आधार घ्या आणि त्या खोडाच्या आधारानं फांद्यावर चला. आणि मनसोक्त अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती, हे अत्यंतिक दुःखाची जी निवृत्ती आहे ते जे जीवाचं अंतिम सुख आहे आणि ते प्राप्त जर तुम्हाला करायचं असेल तर त्या बुडाचा आधार घेऊन तुम्हाला फांद्या व्यर्थ लागतील. विठ्ठल विठ्ठल. कारण का 4 वेदाची 4 महावाक्य आहेत आणि बाबा 4चा ही
अर्थ एकच आहे. जवळजवळ सगळेच नामधारक आहेत. बाबांची आज्ञा घेऊन बोलतो, अहम ब्रह्मास्मी, तुम्ही सर्व, आपण सर्वजण ब्रह्म आहोत. फरक फक्त एकच आहे, या पंचमहाभूताच्या देहाच्या संबंधानं तो जीव झाला. कशामुळे झाला? मातेच्या उदर कुहरी, पथोनी विष्ठेच्या काथरी, उकरोनी नवमा सवरी, जन्मो जन्मोनी मरताती. महाविष्णू नागोबाला सांगतात, आईच्या गर्भामध्ये एका योनीमध्ये कोटी वेळेस जन्मायचं आणि कोटी वेळेस मरायचं. 4 खाणीत अंड, जारद, उद्भिद आणि सोडे. किती खाणीत जीवाच्या? 4 खाणीमध्ये 84 लक्ष योनी फायदा होता. आणि एका योनीमध्ये कोटी वेळेस जन्मायचं आणि कोटी वेळेस मरायचं. हे जे जीवाच्या पाठीमागे लागलेलं जे दुःख आहे, या दुःखातून मुक्त होण्यासाठी परमार्थ करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि या 4ही खाणीतून जर मुक्त व्हायचं असेल तर एकमेव खाना आहे ते मनुष्य देहाच्या सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकनी दिलेला आहे. दुसरा प्रमाण देतो, शरीर उत्तम चांग, शरीर सुखाचे भोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. तुम्हाला प्रोत दिलाय, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. करनी करके फिरकी डरे, करनी करके फसाय, बीज लगाए बाबुल के तो आम काचे खाय. हो, कर्म श्रेष्ठ आहे, कर्म करा, कर्म निष्काम कर्म करा. तुम्ही जर कर्म उत्तम केलं, कर्म करताना लाभ, कर्म काही असू द्या, कर्म श्रेष्ठ आहे. कर्म करत असताना फक्त काय फळाची अपेक्षा करू. जर अशा प्रकारचं कर्म केलं तर या मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकनी दिलाय. मनुष्य मान मान रे देना
येवनीच्या असणाऱ्या राजवाड्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग मनुष्य देहरूपी असणारी चौकट, आणि या चौकटीतून जर बाजूला पडायचं असेल तर तुम्हाला ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी अर्थी आणावे संताया बजावे सर्वस्वेसी, तो ज्ञानाचा ठोका येथे सेवा हा दारवंटा, स्वाधीन करी चुबटा ओळखुनी, तनु मनु जीवे चरणाचे लागावे, अगरवता करावे राज्य सकल. अशा प्रकारची जर भक्ती केली आणि भक्ती केल्यानंतर माय बापा हो आपलं भाग्य मोठे. मला जागेवर आला 12 महिने बाबा महाराज बाबांच्या मांडीला मांडी देऊन 12 महिने कुठं जर कार्यक्रम असला तर गाडीमध्ये सामान टाकायचं, वडगणी द्यायची, सगळं काही करायचं. बाबाने म्हणायचं नाना माळ घाल. बाबा मी काही पण ऐकतो पण माळ घालू नका, माझा मला करून व्हायचा नाही. 12 महिने एक दिवस नाही. तुम्ही फार सोडून पिवळेत माय बापा हो. तुम्ही लवकर ऐकलं, शहाणे झालात आणि विषय समजून घेतला. सोनवून पिवळे बाबांचा शब्द आहे. 12 महिने ऐकलं नाही अशोक भाऊ. पाटीलाबाच्या गणेतून बाबा चालले एके दिवशी आणि बाबांना म्हणलं बाबा या ना. मला म्हणजे टाटावरले जगाय गेले का सगळी, तुझंच घर आहे का एकटं? म्हणलं बाबा तसं का म्हणता? अरे म्हणलं तुझं अन्न खाऊन मी भ्रष्ट व्हायला लागलो. तुला जर माळ नसल घालायची तर मी तुझ्या घरचं अन्न का खाऊ? बाबा म्हणलं माळ घालतो. सकाळचा बरा होता आणि मुखातून शब्द गेला बाबा मी माळ घालतो. देवकर मास्तर ऐकलं, पाटीलावानं ऐकलं, नारायण मास्तर ऐकलं आणि सगळ्याची मिटिंग झाली. म्हणजे नाना शब्द माघारी घेत नाही. आता एकदा त्याच्या मुखातून शब्द गेला, शब्द जाणं गरजेचं होतं. त्याची जिम्मेदारी आम्ही सगळी घेतो. भाऊ पूर्ण कल्याण डोंबरे फिरलो, माळ भेटाना. गावदेवी मंदिरात मानपाडा रोडला एक गाठ एक मणी एक गाव घेतली, आमची माळ भेटली. बाबा म्हणलं माळ घाला. बाबा म्हणले मी नाही त्याला घालीत मध्ये माझा आदेश मला पडायला त्याला त्याच्याकडे घेऊन होता. 5 वाजता तिथं बसलो, बाबाकडे गेलं आणि 5 वाजता बाबाच्या समोर बसलं तर बाबा म्हणतात काय हो मारू कपाटली हो. माझ्या अजून कानात शब्द घुमतोय तो मरवार ते अर्धी लोक. बाबा म्हणले मला मोठे बाबा अर्ध्या अर्धी मारू. बाबाच्या नजरेला नंतर मिळवायची ताकद झाली नाही भाऊ. आणि तत्क्षणी बाबाने अनुग्रह दिला आणि त्या दिवशी काळाला आजपर्यंत आयुष्य वाया गेलं. विषय सांगा जागेवर आणा मला. मनुष्य देहाच्या दिनाने शेवटला खंडन कुठं झालं त्याचं असो. अशा प्रकारचं महात्म्य ज्या टायमाला हा जीवाचा आणि जमात मातेची आहो ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी अर्थी आणावे संताया भजावे सर्वस्वीशी. हे जे असणारी भक्ती आहे आणि या भक्तीच्या माध्यमातून ज्या वेळेला असणारा महात्मा प्रसन्न होतो आपल्याला घरी येऊन दिले त्याच्यावर आपल्याला किंमत हो. कृष्ण भगवंताला सांगितलं तुळशीच्या आश्रमावरती लाकडं गोळा करावं लागलं या नामासाठी. प्रभू रामचंद्राला वशिष्ठांना शरण जावं लागलं पण बाबांनी आपल्याला घरी येऊन दिलं म्हणून आपल्याला किंमत कळत नीट घ्या लक्षात. आणि ते माते भक्तीच्या माध्यमातून ज्या वेळेला प्रसन्न होतात त्यावेळेला त्यांच्या रजचरणापाशी बसायचं. पण बसले का आपल्या पैकी बाबांच्या पायापाशी बाबाला विचारलंय का बाबा माझा उद्धार कसा होईल? फार जीव तर बोलतोय काय मी उद्धार पावेन
काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन आणि आज दिवसापासून माझी तळमळे हो माझा उद्धार कसा होईल आणि माझं चित्त समाधान कसं होईल आणि त्यावेळेला माते प्रसन्न झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अनुग्रह या रूपानं प्रसाद देतात. अनुग्रह म्हणजे काय तुमची तुम्हाला ओळख सांगतात. फक्त एकच लक्षात घ्या, पडीक जमीन आहे, शेतकऱ्याची लेकरेत आपण पडीक जमीन आहे. त्या पडीक जमिनीमध्ये कशा कशाची फोडत भाऊ तुम्ही सांगा. खैराची, हिवराची, बाबळाची, बोरीची. आता ती मशागत करायची म्हटल्यावर त्याला नांगरावा लागेल, दगड काढावं लागतात, उडे काढावं लागतात. आणि अनुग्रह म्हणजे मशागत आहे. देह क्षेत्र क्षेत्रज्ञ क्षेत्र क्षेत्रज्ञ देही शिरी आहे, आत्मा हा शेतकरी आहे आणि त्याची मशागत करणं म्हणजे अनुग्रह आहे. अशोक भाऊ अनुग्रह बाबा देखत मी अधिकार नाही माझा पण व्यासपीठावर म्हणतो अनुग्रह आहे. अनुग्रह हे असणार चित्ताचं शुद्धीकरणीचं साधन आहे. माय बाबा हो आनंद संप्रदायाच्या ठिकाणी बोलायचीच कडी बोलाचाच भात जीवनी कोणीही तृप्त होत नाही. आता आपल्याला नुसत्या गप्पा मारायची सवय लागली. माझ्या सहित माझ्या सहित गप्पा मारायची सवय लागली. या ठिकाणी चिंतन फार महत्वाचं आहे. चिंतनानं तुम्हाला जो अभ्यास केलेला आहे तो अंतःकरण शुद्ध होईल आणि अंतःकरण शुद्ध केल्यानंतर अभ्यास केलेला लक्षात राहील. नीट लक्षात घ्या. चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतन फार महत्वाचं आहे. अनुग्रह आनंद संप्रदायामध्ये मेन पॉइंट म्हणजे ध्यान राहणार चिंतने आणि मेन म्हणजे आपण तेच करत नाही. आपल्याकडं तेच उणीव आहे. ज्या वेळेला बाबा होते 30-35 लोकांनी पाटीलाबांच्या घरी हॉलमध्ये आणि त्या ठिकाणी बसत होतो आणि त्या ठिकाणी चिंतन करत होतो. जसं भजनाच्या बैठका आहे, जशा प्रवचनाच्या बैठका आहे, तशा चिंतनाच्या बैठका असणं गरजेचं आहे. इतकं महत्वाचं आहे, इतकं महत्वाचं आहे की या चिंतनानं तुमच्या असणारे जे 5 कर्म इंद्रिय आहेत आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत याच्यावरती तुम्हाला कंट्रोल करण्याची सामर्थ्य निर्माण होतं. शम दम उपरती तितिक्षा आणि श्रद्धा. लक्षात येते मी काय बोललो ते. शम दम उपरती तितिक्षा आणि श्रद्धा. समाधी शतक जे असणारे 5 कर्म इंद्रिय आहेत आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत या इंद्रियावरती निग्रह करण्याचं सामर्थ्य आणि केवळ तुमच्या चिंतनामध्ये सामर्थ्य आहे. आणि चिंतनानं काय होतं, चिंतनानं त्या ठिकाणी भाव प्रकट होतो आणि भाव प्रकट झाला की त्या ठिकाणी वैराग्य निर्माण होतं आणि वैराग्य निर्माण झालं की मी कोण हे त्या ठिकाणी अंकुर फुटतो आणि अंकुर फुटला की देहावर महत्व आपण पहिलं भक्ती देन मना
भक्तीचे नमन वैराग्य तो त्याग. आता वैराग्य आठवण झाली आमच्या दर्डे बाबांची. वैराग्याची व्याख्या बाबांनी सांगितली. बाबा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत, देहलोकापासून परलोकापर्यंत सर्व भोग्य वस्तू प्राप्त असताना त्याचा त्याग याचे नाव वैराग्य. विठ्ठल बाबा म्हणायचे त्यातलं पद मग कामवा वापरीत नाही. हे वैराग्य कामाचं नाही. हे वैराग्य कामाचं नाही. वैराग्य 4 प्रकारचे आहेत. चिरपट वैराग्य, प्रसूती वैराग्य, मी तिकडे जाताही नाही. पण होमन वैराग्य बाबांनी सांगितलेलं आपल्याला एखादा पदार्थ खूप आवडावा. शिळशीलवर कपडाला मळमळ वाटत असं तर कानात मोठं काढून दे. एखादा पदार्थ आवडत असावा, तो हाती खावा, अपचन व्हावा, त्याची उलटी व्हावी, ती कुत्र्याला खावी, कुत्र्याला अपचन व्हावी, त्याने उलटी करावी, ती मांजराला चाटावी आणि त्या मांजराला अपचन व्हावी, त्याने ती उलटी करावी आणि पुन्हा या जीवाला सांगावं तू चाटणार. जसं ते चाटणार नाही तर तो त्या नियमाप्रमाणे वैराग्य पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. याच्यात निग्रह होईल आणि त्या वेळेला ते ज्ञान पैशावर येईल. जरी मध्ये अज्ञानावे संताया बसावे सर्वस्वेशी. जो ज्ञानाचा कोठा ते सेवा हजार ओंटा स्वाधीन करी सोबटा वळवून तरुण म्हणून जीवे ज्ञानाची लागावी. अगरवत्ता करावे दास सकळ मग अपेक्षित जे आपली तेही सांगतील पुसले जे अंतकरण वगैरे संकल्प. त्या पद्धतीने त्या ठिकाणी सद्गुरू बोध करतात आणि एकदा बोध झाला भाऊ देह तू नाही पण देहाचा जो चालक आहे ते तुझं स्वरूप आहे. विठ्ठल विठ्ठल. श्रीपाद बाबाचा दृष्टांत आहे. गाडी इंजन शिवाय चालत नाही पण इंजन हे चिशीवरी फिट आहे. इंजन चिशीवरी फिट आहे. तसं स्वरूप हे जरी त्या अंतकरणाच्या ठिकाणी फिट असलं पण त्या स्वरूपाशिवाय तुमचं कर्म होऊ शकत नाही. बाबाला सांगायचं एकच होतं, गाडी इंजनाशिवाय चालत नाही पण इंजन चिशीवर फिट आहे. दुसरं उदाहरण सांगतो भाऊ. समुद्राच्या कडेची आपण माणसे सगळी लक्षात घ्या. मिठाचं अधिष्ठान समुद्र, त्याच्यावर प्रक्रिया झाली, तो मीठ आकाराला आलं आणि आकाराला आल्यामुळं खाली पाटा, त्याच्यावर मीठ, त्याच्यावर मिरची, त्याच्यावर वरवटा, रगडा, पुन्हा तेलाची कढई, पुन्हा फोडणी, पुन्हा सोहा आणि पुन्हा आहा. कशामुळे संसार लागला मिठाला? मिठाला संसार कशामुळे लागला? आकाराला आला आणि आकाराला आल्यामुळे त्याला पाटात ते कढईपर्यंत संसार लागला. तसा ब्रह्माचा अंश असणारा जीव आहे, तो आकाराला आला, सगुण स्वरूपाला आला आणि सगुण स्वरूपाला आल्यामुळे त्याला हे जीव संसार लागला. या संसारातून जर मुक्त व्हायचं असेल, मिठाला काय झालं एक दिवशी मे महिन्यामध्ये अशोक बाबा एवढं गरम व्हायला लागलं, एवढं गरम व्हायला लागलं, त्याला मला आंघोळीला कुठं समुद्राला, समुद्राला गेला आणि समुद्रामध्ये 4 तास बाहेरच आला नाही. कोण? मिठाचा खडा. मीठ नाही, मिठाचा फरक आहे. मीठ आणि मिठाच्या खड्यात देव पावयासी गेलो.
जीवाला सगुण स्वरूप धारण केलं त्या ठिकाणी संसार लागला. मीठाचा खरा समुद्राला अधिष्ठानाला भेटायला गेला. तो समुद्र रूप झाला. त्याचं जन्म मरण पुन्हा चुकलं. त्याच्या पाठीमागचा संसार गेला. तर त्या नियमाप्रमाणे हा जीवाचा अधिष्ठान हे ब्रह्म आहे. पण ते सांगणारे संत आहेत. ते वैकुंठात असतात. स्वइच्छेने येतात, स्वइच्छेने जातात. पण ते भेटतात कुठे? बहु अवघड आहे संत भेटी, परित्याग जगती करुणाची. बघा, अगोदर ईश्वराची कृपा आहे बाबा. ईश्वराची कृपा का? पहिली ईश्वराची कृपा होते. काय प्रमाणे? ईश्वराच्या कृपेला आठवतंय का कुणाला? तुका म्हणे कृपा करेल नारायण. हरिपाठातले नाथ महाराजांच्या ईश्वर कृपा होते. बहु अवघड आहे संत भेटी, परित्याग जगती करुणा केली. त्या भगवंतानं कृपा केली म्हणून मनुष्य देह मिळाला. आणि मनुष्य देह मिळाल्यानंतर बघा, ईश्वराची कृपा झाली म्हणून मनुष्य देह मिळाला. आणि संतांची कृपा झाली म्हणून देव कळाला. अवताराला आला धर्मरक्षण. पण संतांची भेट कशी आहे? शाळे शाळेनं माणिक मौसिक भेटे कशी साधूनही सर्वक्रम चंदन नवली. बहु अवघड आहे संत भेटी. संत भेटी सोपी नाही. त्याच्यासाठी पंढरीची वारी आवश्यक आहे. हो, सांगायला कोण काय म्हणते मला ते येऊन गेले नाही. पंढरपूरला जा, वारीला जा, दिंड्या काढा, वारी करा. मग पंढरपूरला गेल्यानंतर तेथे होती संतांची भेट. तिथे संत भेटते आणि संत भेटल्यानंतर त्या ठिकाणी संवाद होईल. आणि संवादाच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी संत कळते. आणि संत कळल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला अनुग्रह कसा मिळते. हो, वारी श्रेष्ठ, वारी करायलाच पाहिजे. सगुण भक्ती जर सगुण नाही केली तर निर्गुणात जाऊ शकणार नाही. सगुणी भजता निर्गुणी पाविले. मी माझ्या आमचं बोलत नाही, पुरावा देतो. सगुणी भजता निर्गुणी पाविले. सगुण भक्ती तुम्ही निर्गुणात करता. सगुणात अडकून राहू नका, हे मान्य आहे. पण सगुणाशिवाय तुम्हाला निर्गुणात जाता येणार नाही. तिथं संतांची भेट होईल आणि संतांच्या माध्यमातून तुम्हाला अनुग्रह प्रबोध होईल. आणि अनुग्रह प्रबोध झाल्यानंतर तुम्हाला चिंतन दिलं जाईल. कारण का? ओट न हरे, कंठ न हरे, जीवात मरे राम. राम हमारा भजन करे, हम बैठे आराम. हो, त्याचं मी भजन करण्याची एक रीत आहे. बाबांनी तुम्हाला काय दिलं? बाबा मला तर काय दिलं? तुम्हाला काय दिलं का खिशातलं? बाबांनी हो, बाबांनी कुणालाच काय दिलं नाही. पण बाबांनी काय दिलं? ते या जनाच्या
तरी ते तुम्हाला भेटणार नाही. हो, अशा प्रकारची जी रीत आहे आणि फक्त बाबांनी नामाची रीत घालून आणि ती रीत महत्वाची आहे आणि परमार्थ रीतीनं संसार रीतीचा करावा आणि परमार्थ गैररीतीचा करावा का? गैररीतीनं संसार केला तर होत नाही राजा हो. संसारात ते येतात आणि विश्वाचा भगवान परमात्मा आपल्याशी करायचा तो रीतीनं करायचा का गैररीतीनं? हा, ती जर बाबाने रीत घालून दिली आणि त्या रीतीनं जर चालला तर तुम्हाला काय होतं त्या चिंतनाच्या माध्यमातून आजूबाईचा कोठे आठवण देहाच्या निराशे पावी जया धाया माझी ऐशी काया जवळवी. मग तुकोबर आहे म्हणतात जसं भाऊ व्यवहारामध्ये 31 वर खर्च भरण्यासाठी 3 गोष्टीची गरज आहे. उदक, धान्य आणि अग्नी. 3 गोष्टी म्हणजे घोगऱ्या जरी शिजवून खायच्या असल्या तरी तिन्हीची गरज आहे. तसं परमार्थामध्ये भक्ती, वैराग्य आणि ज्ञान या तिन्हीची गरज आहे आणि ही तिन्ही जर एकत्र केले तर काय होतं? मग मात्र तो भगवंत आपल्या हृदयामध्ये येऊन जातो. विठोबा देहाच्या निराशे पावी जया ठाया माझी ऐशी काया जवळ उदकांनी धान्य झाल्याकडे पाक एका विनयी प्रमाणे देहाच्या निराशे पावी जया काया माझी ऐशी काया जवळ तुकोबर सांगतात. ही साधने आणि साधण्यासाठी नाम एक साधन आहे. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती वेगळी धारका नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. राजा हो, नामानं दगड तरली आपण करणार नाहीत का? पण काय होते बरं का, एकच दृष्टांत देतो. तो दृष्टांत थोडा गरजेचा आहे वाटतो. माझे एक वैयक्तिक मध्ये एक शेतकरी असतो, शेतकरी आनंद भाऊ, आणि त्याच्याकडे 2 बैल चांगली असतात तुमच्यासारखी. तुम्ही आमच्या अशोक भाऊ आहेत ना, अशी जोड असते आणि ती इतकी एक जीवन असतात ना. एक जीवन कामही करतात आणि एक जीवन राहतात, एक जीवन चालतात. त्याच्यामुळं काय होतं, ते गुबगुबीत आहे. कामाचं त्यांना काय वाटत नाही, कशाचं काय वाटत नाही. पण ज्या ठिकाणी त्या पडकात करायला जातात त्या ठिकाणी एक डोंगर असतो, त्या डोंगरात एक वाघोबा असतो. वाघोबा रोजच बघतो, चांगली 15 तरी नक्की आपला भाग काय होईल, 15 तरी नक्की भाग
त्यांनी ना अनेक वेळेस प्रयत्न केला. वाघाने हा क्रम काय म्हणतात त्याला त्यांच्यावरती झडप मारली की ही दोघं जणी एक व्हायची, त्याला हरपात करावं लागायची. कोणाला? वाघा. एके दिवशी त्यांच्या तावडीत पोलं गवलं. पोलं कोणाच्या? वाघाच्या तावडीत पोलं गवलं. आणि पोल्याला मला खाऊ का आता बोला, भूक लागली मला. पोलं लागलं काय वेळा करायला. कोण? कोल्ह. अरे मला काय मी दारात मी बसायला नाही उद्यात काय फायदा आहे मला. माझं एक काम करतो मला करतो ना, मग ते जर काम केलं तर तुला जीवदान बरं का, जीवदान देतो मला. माझ्याकडे जीव मला निघून जातो. काय नाही बघ ती दोन बैल तर त्याची दिसतात का, एका कशी उडत उठून उड्या मारे जायचं आणि एकाच्या कानाला नुसतं तोंड लावायचं, असं करायचं आणि निघून जायचं. काही बोलू नको, काही नको. गेलं. आता ही चारतानी जरी कुणाला तोंड करून चालायचं बैल कोण बैल चारतानी कुणाला तोंड करून चालायचं. आणि त्याकडून ती कोला आलेला बघितलं त्यांनी, उड्या मारीत आलं त्याच्या कानाला निस्ता स्पर्श करून गेलं. हे बैल आला चल मला काय सांगितलं बोलेल तुला. आता मी जातीनं बघितलं तुझ्या कानात सांगितलं आणि तुम्हाला म्हणतो नाही. अरे खरंच नाही म्हण. आता बाकीचं काही का पण माझ्या डोळ्यानं बघितलंय, दुसऱ्याने सांगितलं काही का जरा नक्की मला तो डाव टाकला काहीतरी माझ्याविषयी तुझ्या मनात पाहा. लक्षात आलं? त्या वेळाने एकाने इकडे तोंड केलं आणि एकाने इकडे तोंड केलं, दोघं इकडे चलत गेली आणि एकाचा निवांत वागोवर आकार देऊन पक्षा मारला. आई बाबा दृष्टांत घेऊ नका, दृष्टांत सिद्धांत लक्षात घ्या. निश्चयसी होय हरिमुखी गाता हरपली चिंता, ज्ञानाही मागुता जन्म गेले घेऊ. कसं बाबाच्या मुखातला शब्द आहे, बाबा येडशीला पोत्याची तोंड सोडावं लागत होती काळात कारखान्यांसाठी. आणि बाबाच्या मुखातला शब्द आहे येडशीला कीर्तनासाठी आपली पहिली जुनी गोणी होत्या ना साखरेच्या, त्या साखरेच्या गोण्याची तोंड सोडावं लागत होती तिथे 4-4 काळ वाजायला. नीट लक्षात घ्या मला काय सांगायचं. आनंद संप्रदायावर वाघोबा लेट टाकलेले, आनंद संप्रदायावर वाघोबा लेट टाकलेले. मला गावकडे गेल्यावर अनुभव आला, मग दृष्टांत तुमच्या कानावर टाकला. अनुभव आला, दृष्टांत ऐकला नाही. जिथं दोघं त्यांनी एकत्र आले की तिथं गाडी टाकलीच कुणीतरी आणि दोघांच्या घोडोबा खेळा. आल्या का लक्षात? आनंद संप्रदायावर लई वाघोबा टपले. ते कोल्हे रूपानं कुणीतरी येते आणि कोणाचं तरी काहीतरी कान भरतील, पण त्या पाणीसारखा भ्रम होऊ देऊ नका, एवढंच माझं विनंती आहे. तुकोबाराय म्हणतात जे बोलतोय हे तुका म्हणे मग कळते चाचणी कळाली का. पूर्वी ऊसाचं पाणी पाक गाळायचा रस आणि तो चुरवणावरती जाळला जायचा. जाळल्यानंतर ती परिपक्व अवस्थेला आल्यानंतर ते त्यांना गुळवे म्हणायचे. गुळवे म्हणजे गुळ तयार करणारे. त्यांनी असा हात पाण्यात घालायचा आणि त्या चुरवणाच्या कढईत असा हात टाकायचा, ते हातामध्ये गुळवे आणि ते पाण्यात टाकायचा. असं केला काही गुळी व्हायची.
तिथली खाट वाजायची पत्र आणि उचला म्हणायचं. म्हणून तिकडे पप्पांची चाचणी, त्याला म्हणायचं चाचणी. माऊली वर्गाला माहित असेल, लाडू वगैरे बनवण्यासाठी चाचणी घेतात, त्याला चाचणी म्हणतात. तुका म्हणे मज कळते चाचणी, आणि बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निराची पावित्र्य माया माझी आईची काया जवळ ज्ञानेश्वर देहाच्या निराशे पाहिजे काया माझी आईची काया जवळ नव्हे उदकांनी धान्य झाल्यावेळी पाक एका एक कामाने तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निराशे पाहिजे काया माझी आईची काया जवळ नव्हे. वास्तविक माझी जी पात्रता नाही, पण मी जी बोललो महात्म्यांच्या साक्षीने त्यांच्या असणाऱ्या स्फुरणानं मला बोलता आलं. वास्तविक कीर्तन करणारा मी नाही, मी तर एक दोन पायाचा रेडा आहे. साळुंकी मंजुळ बोलत तसे वाणी बोलूनचा किंवा शिकविता जरी वेगळा, मी एक माध्यम आहे.